मला वाटतं 39 जागा या शिवसेना लढणार होती आणि आणि 48 48 जागा भाजप भारतीय जनता पार्टी लढणार होती. म्हणजे शिवसेनेपेक्षा जास्त जागा या भाजप लढणार होत्या. पण आता चर्चा याची करायला पाहिजे की युतीची घोषणा झालेली होती, पण 7 ते 8 बैठका झाल्या आणि त्यानंतर युतीची घोषणा झाली. पण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे युती झाल्यानंतर नाराज होते. मग त्यांनी काय केलं? त्यांची नाराजी वरिष्ठ पातळीवरती कळवली. पण ग्राउंडवरती शिवसैनिकांमध्ये जो असंतोष होता, तो असंतोष घेऊन राजेंद्र जंजाळ हे संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती गेले आणि केवळ गेलेले नव्हते, तर शिवसैनिकांनी संजय शिरसाट यांच्या बंगल्याला घेराव घातला, तिथं घोषणा दिल्या, विरोध केला की आपल्याला भारतीय जनता पार्टी सोबत युती करायला नाही पाहिजे. आणि ज्यावेळेला मी आज सकाळी राजेंद्र जंजाळ यांना फोन केला, तर त्यावेळेला त्यांनी संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद होण्याआधी मला सांगितलेलं होतं की आमचा निर्णय झालाय, आमचं वरिष्ठ पातळीवरशी बोलणं झालं आणि आम्ही युती करत नाही आहोत, मी आता माझा फॉर्म भरायला चाललोय. आता सगळे त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं एक प्रकारे राजेंद्र जंजाळ यांनी संजय शिरसाट आणि एक प्रकारे शिवसेनेच्या नेतृत्वावरती दबाव टाकून एक प्रकारे कार्यकर्त्यांचं जे म्हणणं आहे ते एक प्रकारे त्यांच्याकडून वधून घेतलेलं आहे. म्हणजे ही खऱ्या अर्थाने शिवसेनेसाठी मोठी गोष्ट आहे. कारण अनेक ठिकाणी तू बघतेस की शिवसेनेच्या लोकांवरती भारतीय जनता पार्टीचा दबाव आहे किंवा भाजपच्या लोकांवरती शिवसेना एक प्रकारे कुरघोडी करायचा प्रयत्न करते. पण राजेंद्र जंजाळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं हे संजय शिरसाट यांच्या समोर ठेवलेलं होतं. आतापर्यंत चर्चा काय होत होती की संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यामधल्या मतभेदामुळे तो सगळा क्रायसिस संभाजीनगरमध्ये माहितीमध्ये सुरू झालाय. भाजपच्या लोकांमध्ये अंतर्गत गोटामध्ये सुद्धा अशी चर्चा होती की हा प्रॉब्लेम किंवा ही अडचण शिवसेनेची आहे, ती त्यांनी त्यांच्या पातळीवरती सोडवावी. पण राजेंद्र जंजाळ यांनी हा मुद्दा लावून धरला आणि आज ज्या वेळेला संजय शिरसाट म्हणजे राजेंद्र जंजाळ आणि संजय शिरसाट यांचा वाद आजचा नाहीये, हा मागच्या गेल्या काही काळापासून तो होतो आहे. आणि कार्यक्रमामध्ये राजेंद्र जंजाळ यांना बोलवलं जात नाही, त्यांनी वरिष्ठ पातळीवरती सुद्धा एक प्रकारे चर्चा केलेली. पण ज्या वेळेला महायुतीचं जागा वाटप झालेलं होतं, सगळं ठरलेलं होतं, अतुल सावे असतील, संजय केनेकर असतील, भागवत कराड असतील, भाजपचे नेते, इकडून प्रदीप जयस्वाल असतील, रमेश बोरनारे, संदीपान भुमरे हे सुद्धा प्रचाराला शहरामध्ये उतरलेले आहेत आणि संजय शिरसाट यांच्या खांद्यावरती सगळ्या प्रचाराची किंवा रणनीतीची आपण म्हणूया त्याला जबाबदारी दिलेली आहे. त्यावेळी राजेंद्र जंजाळ यांचं नाराज असणं ही शिवसेनेसाठी मोठी गोष्ट होती. त्यामुळं मला वाटतं की राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधामुळेच एका रात्रीत शिवसेनेला त्यांच्या युतीचा निर्णय बदलावा लागला. आज जरी संजय शिरसाट सांगत असले ना की भाजपच्या लोकांनी काय फडणवीसांनी जसं सांगितलं होतं तसं ऐकलं नाही, आमच्या विश्वासाला तडा गेला, आमच्यासोबत विश्वासघात केला, ते काही सांगत असले तरी ही गोष्ट नाकारता येणार नाही की राजेंद्र जंजाळ यांनी काल ज्या पद्धतीने रात्री तिथे शिवसैनिकांनी घेराव घातला, गोंधळ घातला, घोषणाबाजी केल्या, त्यामुळं कदाचित शिवसेनेला हा निर्णय घ्यावा लागला.